आज आपण पनीर मसालेदारसाठी काय घेतला आहे टोमॅटो भाजलेला, परतलेला कांदा, कढीपत्ता, त्यासोबत घेतलं आहे आपलं लागणारं महत्त्वाचं साधन पनीर, सोबत घेतलं आहे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो, सोबत आहे लाल तिखट आणि घरगुती बनवलेला मसाला, सोबत आहे लसूण, अद्रक आणि खोबरं, आणि शेवटी राहिला अंबारी मसाला. सर्वप्रथम आपण काय केलं आहे मित्रांनो, सर्वप्रथम आपण केलं आहे आपलं जे पनीर आहे त्याला छान खरपूस भाजून घेतलेलं आहे. भाजल्यानंतर पनीरची जी टेस्ट आहे ना ती काय वेगळीच लागते. इकडे आपण गॅस पेटवलेला आहे, कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये सर्वप्रथम टाकलेला आहे कढीपत्ता. कढीपत्त्याला छानपैकी तड 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 भाजू द्यायचं. त्यानंतर आपण टाकलेला आहे खोबरं, लसूण आणि अद्रकचा जो मसाला आहे घरगुती बनवतो तो. त्याबरोबरच आपण काय केलं आहे टोमॅटो आणि कांद्याची बनवून घेतली आहे प्युरी, आणि सबतून या कढीपत्त्यामध्ये आणि आपण काय टाकलं आहे 3 प्रकारचे आपण जे मसाले आहेत ते मसाले आपण टाकलेला आहे. लाल तिखट, घरगुती मसाला आणि अंबारी मसाला सर्वप्रथम टाकला आहे, आणि त्यावर टाकलेला आहे आपण टोमॅटो आणि कांद्याची प्युरी. दुसऱ्या गॅसवर आपण काय केलं आहे पाण्याला गरम होऊ दिले आहे. गरम पाणी आपण ह्या जे मिश्रण आहे यामध्ये बनवणार आहे तोपर्यंत आपण काय टाकायचं चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि छान असं परतून घ्यायचं. त्याला असं छानपैकी तेल सुटू द्यायचं. म्हणजे आपण कलर बघा कसा कलर सुंदर असा मस्त कलर आलेला आहे, आणि यामध्ये आपण हे गरम पाणी टाकलेलं आहे आणि आपली पनीरची मस्तपैकी रस्सेदार अशी मस्तपैकी आपली ग्रेव्ही बनलेली आहे. आणि ग्रेव्हीमध्ये आपण काय टाकलेलं आहे पनीर टाकलेलं आहे, आणि या पनीरमध्येच आपण थोडीशी पनीरची भुर्जी टाकली तर ग्रेव्ही आपण छान बनते. म्हणजे हॉटेलमध्ये जे तुमची गोड भेटतं पनीर तर हे मसालेदार पनीर आपलं बनलेलं आहे.